सकाळी ऑफिसला जाताना मस्त अशी कवळी लुसलुशीत ढोबळी मिरची पाहिली. असं वाटत होतं आत्ता शेतातून तोडून आणली की काय. मग काय, घेतली ढोबळी मिरची आणि म्हटलं आज संध्याकाळी मस्त असा भरलेल्या मिरचीचा प्लॅन करावा. आणि मम्मीला सुद्धा कॉल करून सांगितलं, आज संध्याकाळी बाई तू भाजी करू नको, आज भाजी मात्र मीच करणार आहे. भरलेली ढोबळी मिरची करणं अगदी सोपं आहे. जसं आपण भरलेल्या वांग्याला मसाला करतो ना, अगदी तसाच करून घ्यायचा, पण थोडासा तिखट आपण करायचं. त्यामुळे चव खूपच छान लागते. आणि मसाला करताना तीळ आणि जिरं हे छान भाजून घ्यायचं, खोबरं छान भाजून घ्यायचं, कांदा, त्याच्यातच लसूण टाकायचं आणि थोडंसं आल्याचा तुकडा, हे सगळं वाटण आपण छान वाटून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला सांगते, शक्यतो आपण काय करतो, कोथिंबीरच्या काड्या घेत नाही, नुसती कोथिंबीरची पानं घेतो. मग काड्या ज्या आहेत ना, त्या असा मसाला वाटायचा असेल ना, त्यामध्ये वाटायला घ्यायच्या. मग टेस्ट पण छान लागते आणि कोथिंबीरीमध्ये जे पोषण तत्व आहेत तीसुद्धा आपल्याला मिळतात. आता तुम्ही पाहू शकता, जसं आपण भरलेल्या वांग्याला मसाला भरतो ना, अगदी तसा मसाला मी करून घेतलेला आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि आपण बारीक केलेला मसाला मिरचीमध्ये छान प्रकारे भरला आणि त्याला फोडणी घातलेली आहे. जर तुम्हाला वेळ असेल ना, तर फक्त तेलावरती सुद्धा मिरची छान शिजली जाते आणि खूप चविष्ट लागते. परंतु मला पटापट सगळं उरकायचं होतं, त्यामुळे मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. आणि वरून सगळ्यात महत्त्वाचं थोडासा कढीपत्ता टाकायचा. तेलामध्ये न टाकता असंच टाकलं ना की त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. आता उरलेला मसालासुद्धा यात टाकलेला आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्यामुळे चव खूपच भन्नाट लागते. आणि ताटामध्ये जे आपण केलं होतं ना मसाला वगैरे, तर तेच थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून खंगळून टाकलेलं आहे, जेणेकरून आपला तो मसाला वाया नाही जाणार. आता 5 ते 10 मिनटं आपल्याला मिरची छान शिजवून घ्यायची आहे आणि पाणी पूर्ण सुकवायचं. त्याचा जो मसाला जो आहे ना, तो एवढा भारी लागतो ना भातासोबत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिरची नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.